आपली अशी फुलवर झालेली. थोडासा ओलसरपणा आहे, पण उद्या मी त्याला पाणी सोडणार आहे, कारण आता ऊन पण पडतंय, थोडंसं रान पण भेगाळलेलं आहे. बऱ्याचशा गोगलगाया होत्या, पण आता थोडं प्रमाणात आणलेलं आहे. आटोक्यात आलेली गोगलगाई. गोगलगायला मी औषध लालींचं वापरलेलं आहे, लायनमध्ये मिक्सचर करून. त्यांना बराचसा रिझल्ट येतो. हा माझा दुसरा डोस आहे. मी आता खत टाकणार आहे. खरं सांगायचं झालं तर गोगलगाई ही घासामुळं जास्त येते. हे जनावरांचा चारा आहे घास. या घासामुळं पावसाळ्यात गोगलगाईचं प्रमाण जास्त राहतं. आणि मी मागच्या वेळेस फ्लावरला 20-20चं खत टाकलं होतं. हे बघू शकता तुम्ही हे झाडापारी. आणि हे जे झाड आहे हे मेलेलं, हे खाली एक आळी असते, उन्हीचा प्रादुर्भाव, त्याला उन्ही म्हणतात. यावर्षी उन्ही पण खूप आहे झाडांवर. इथं जर खोललं तर उन्ही निघू शकते. उन्हीनं खाली मुळे खाल्लेले, त्यासाठी हमला औषध सोडलं होतं. तरी पण थोडंफार राहिलं तर उन्हीचा प्रादुर्भाव होतोच. तर हे पण झाड तसंच झालेलं आहे, फ्लावरचं सुकलेले. मी आता लगेच खत टाकून देणार आहे. फ्लावर तशी खूप चांगली आहे, आळीसुद्धा पडलेली नाही आहे, माशीसुद्धा नाही आहे. फक्त जे गोगलगाई असतात ना, ते झाडापायी असे खाल्ले जातात. गोगलगाई असे पानं खातात. हे पण. आणि मी फ्लावरवर बी गोवन टाकणार आहे आता 10-20ची मी आज ही फ्लावरला गोवन टाकणार आहे. पहिली 20-20 टाकली होती, आता 10-20 असं मी या प्लॉटला आज एक गोणी टाकणार आहे. हे 10 ते 12 गुंठे वावर आहे. चला मित्रांनो, मी आता पुढच्या व्हिडिओमध्ये परत दाखवेल तुम्हाला. आता खत टाकून घेतो.